नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए एक नजर डालते हैं आज की बड़ी खबर पर। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दहिसर वार्ड क्रमांक 3 के शाखा में किया विजिट। मुंबई के दहिसर पूर्व वार्ड क्रमांक 3 के शिवसेना शाखा में एक अलग राजनीतिक माहौल देखने को मिला जब महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक विजिट पर पहुंचे। इस दौरान शिवसेना के सैकड़ों कार्यकर्ता और पदाधिकारी मौजूद रहे। उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे का यह दौरा आगामी महानगर पालिका चुनावों को लेकर काफी अहम माना जा रहा है। शाखा में आयोजित कार्यक्रम के दौरान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने करीब 2 मिनट का संबोधन दिया। अपने भाषण में उन्होंने राज्य सरकार द्वारा किए गए विकास कार्यों का जिक्र किया और आम जनता तक सरकार की योजनाओं का लाभ पहुंचाने की बात कही। साथ ही उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने 40 सालों से शिवसेना के लिए काम करने एकनिष्ठ शाखा प्रमुख प्रकाश पुजारी की चर्चा की और उनके काम के बारे में बताया। एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री महाराष्ट्र, हमारी सरकार ने आम आदमी के लिए काम किया है। विकास, सुरक्षा और जन कल्याण हमारी प्राथमिकता रही है। आने वाले महानगर पालिका चुनाव में जनता फिर से विकास को चुनेगी। एकनाथ शिंदे ने कार्यकर्ताओं से अपील की कि वे घर घर जाकर सरकार के कामों को जनता तक पहुंचाएं और संगठन को और मजबूत करें। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शाखा भेटसाठी कितकीपाड्यात आले होते, कसं पाहता याच्याकडे आणि आपण जे निवडणूक आहे त्याची इथून सुरुवात झालेली आहे। माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय एकनाथ शिंदे साहेब यांचा आज मागाठाणे विधानसभेमध्ये अनेक शाखांना भेटी आहेत आणि त्याच्यामध्येच प्रभाग क्रमांक 3 या शाखेमध्ये सुद्धा साहेबांनी आज भेट घेतली आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढावं, कार्यकर्त्यांना शुभेच्छा द्यावे। बरेच दिवस साहेबांचं म्हणणं होतं की मी शाखानिहाय येईन, परंतु साहेबांच्या कामाचा एवढा व्याप असतो त्याच्यामुळे बरेच वेळा वेळ देऊन सुद्धा साहेबांनी जमत नसतं अनेक ठिकाणी जायचं, परंतु आज साहेबांनी या ठिकाणी आले, आम्हा कार्यकर्त्यांचं मनोबल वाढलं आणि नक्कीच निवडणुका आता महानगरपालिकेच्या लागल्यात, आचारसंहिता आहे, परंतु हे कार्यकर्त्यांना दिलेले बळ घेऊन आम्ही घरोघरी शिवसेनेचा प्रचार करणार आणि ह्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर असेल आणि प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेचा नगरसेवक असेल हे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो। तुम्ही स्थानिक नगरसेवक राहिलेले आहे, आज परत एकदा इच्छुक उमेदवार म्हणून तुमचे नाव चर्चेत आलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच गेली अनेक वर्ष, जवळजवळ 8.5 वर्ष मी या ठिकाणी जनतेची लोकप्रतिनिधी म्हणून सेवा केली आणि त्याच्या अगोदर जवळजवळ 20 ते 25 वर्ष शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून शाखा प्रमुख, विधानसभा प्रमुख, उपशाखा प्रमुख अशी अनेक पदं त्या ठिकाणी, उपविभाग प्रमुख अशी